नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, आपला हा आजचा 9वा व्हिडिओ असेल जो की आपण असिस्टंट टाउन प्लॅनर 2022 च्या पेपरचा अनालिसिस करतोय। आजचा जो पॉइंट आहे तो म्हणजेच काय, आपण क्वेश्चन नंबर 81 पासून चालू करणार। यासोबतच मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की 2022 चा जो असिस्टंट टाउन प्लॅनरचा जो पेपर आहे त्या पेपरला नक्की तुम्ही आयडियल पेपर मानून अभ्यास करा किंवा तो जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नला लक्षात घेऊनच तुम्हाला काय स्टडी करायचं आहे। त्यामुळे 2022 च्या पेपरच्या संदर्भात एक प्रॉपर स्पेशल नोटबुक तयार करा किंवा नोट्स तयार करा, त्याला सेपरेट नोटबुक वाईज किंवा त्या पॅटर्न वाईज तुम्ही स्टडी करा आणि त्या नोट्स सेपरेट काढून कोणत्या टॉपिकवर, कोणत्या पार्टवर, कोणत्या बीटवर किती क्वेश्चन्स विचारलेले आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। यासोबतच जसं आपलं नेहमीप्रमाणे आहे, असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 आणि 25 साठीची जी बॅच आहे ती रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कंप्लीट झालेली आहे। याच बॅचमध्ये आपण व्हिडिओ टेस्ट सिरीज लॉन्च करतोय। म्हणजेच काय, व्हिडिओ टेस्ट सिरीज लॉन्च करण्याचा अर्थ असा की ज्यामध्ये टेस्ट सिरीज ऍड होतील आणि त्याचे व्हिडिओ आन्सरिंग किंवा व्हिडिओ अनालाइज तुम्हाला तिथेच मिळतील। प्रत्येकच टेस्टचं टॉपिक वाईज व्हिडिओ अनालिसिस करून तुम्हाला तिथे आन्सर शीट सुद्धा दिली जाईल। त्यामुळे ज्या कोणाला या बॅचचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी तुमच्या स्क्रीनवर असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेसेज फोन केला तरीही चालेल। ओके, तर मित्रांनो चालू करूया आपला आजचा क्वेश्चन। तो म्हणजेच काय, क्वेश्चन नंबर 81 जो की बेल्टिंग मेथडच्या संदर्भात आहे। बेल्टिंग मेथड इज सुटेबल फॉर प्लॉट्स हॅव्हिंग अ फ्रंटेज ऑन। खरं तर बेल्टिंग मेथड कुठे आपण युटिलाइज करतो, कुठे कशी करतो हे फार इम्पॉर्टंट आहे। तुम्हालाही माहित आहे की बेल्टिंग मेथडची कंडिशन्स काय आहे किंवा जो काही आपण 3 बेल्ट मध्ये त्या पर्टिक्युलर लँडला डिवाइड करतो त्याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू कशी घ्यायची, सेकंड, थर्ड, या माध्यमातून आपण त्याच्या व्हॅल्यूज डिसाइड करत असतो। क्लियर? सो बेसिकली बेल्टिंग मेथड ही तिथे अप्लाय होते जेव्हा त्याला एका साइडलाच फक्त फ्रंटेज असतो। म्हणजेच काय, एकच साइडला फ्रंटेज असणार, त्याच पर्टिक्युलर कंडिशनसाठी बेल्टिंग मेथड ही सुटेबल आहे। म्हणजे बोथ साइड, 3 साइड किंवा नन ऑफ दीज हे जर का ऑप्शन्स तुम्ही चूज केले तर 100% तुमचा क्वेश्चन चुकला जाईल आणि इथे तुम्ही 2 मार्क्स सोबतच चुकला म्हणून अर्धा मार्क्स, म्हणजे मी म्हणेल की एक क्वेश्चन चुकवणे म्हणजे 2.5 मार्क्सचं तुमचं नुकसान करणं आहे, कारण 1/4 डिडक्शन आहे। बरोबर आहे? रॉंग क्वेश्चनला 1/4 मार्क्स डिडक्शन आहे, त्यामुळे 1/4 0.5 होतो, चुकला म्हणून 2 मार्क्स जाणार। त्यामुळे याचा करेक्ट आन्सर जे आहे ते ओनली 1 साइड आहे। मित्रांनो, ज्या केसमध्ये तुम्हाला माहित आहे की आपण बेल्टिंग मेथडच्या कंडिशनसाठी आपण काय करतो, 1 2 3 अशा काही कंडिशन्स आपण स्टडी केल्या होत्या आणि त्यावेळेला एकच फ्रंटेज असेल अवेलेबल, त्या केसमध्ये आपण बेल्टिंग मेथड ही सुटेबल आहे किंवा तिचा यूज करत असतो। क्लियर? चला, क्वेश्चन नंबर 82, व्हॉट इज द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ बेल्टिंग मेथड। बेल्टिंग मेथडचे फंडामेंटल प्रिन्सिपल काय आहे? ओके, बघा ऑप्शन्स व्यवस्थित समजून घ्या किंवा ज्यांना बेल्टिंग मेथड माहित असेल त्यांना क्लिअर समजेलच की बाबा म्हणजेच काय, या लाईनची व्हॅल्यू ही जास्त असते यापेक्षा आणि याची कमी असेल, म्हणजे याची सगळ्यात जास्त असेल, ओके, याची ॲव्हरेज असेल आणि याची लेस असेल। अशा पद्धतीत आपण याला डिवाइड करतो किंवा अशा पद्धतीचं प्रिन्सिपल आपण अडॉप्ट करत असतो बेल्टिंग मेथडसाठी। क्लियर? ऑप्शन चूज करून बघा। बॅकलँड इज मोर व्हॅल्युएबल, बिलकुल नाही, चुकीचं आहे। बॅकलँड ही सगळ्यात स्वस्त असते तिन्ही बेल्ट मेथड मधल्यापेक्षा, म्हणून पहिला चुकीचा आहे। मिडल लँड इज मोर व्हॅल्युएबल, नाही, फर्स्ट असते। मिडल लँड अँड बॅकलँड आर मोर व्हॅल्युएबल, बिलकुलच नाही, म्हणजे तिन्ही चुकले। चौथं काय, फ्रंट लँड इज मोर व्हॅल्युएबल दॅन बॅकलँड। ऑब्विसली मागच्या 2 पेक्षा जी फ्रंट बेल्ट मेथड असते ही सगळ्यात महागडी असते किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा व्हॅल्युएबल असते दॅन लास्ट 2। ओके, त्यामुळे याचा सिंपल फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की फ्रंट बेल्ट हा महाग असतो किंवा व्हॅल्युएबल असतो दॅन द लास्ट 2 बेल्ट। क्लियर? हे डोक्यात फिट करून ठेवा। आणि सोबतच काय, यावर तुम्हाला न्यूमेरिकल पण विचारले जाऊ शकतो, त्यामुळे याची व्हॅल्यू कशी काढायची, याची व्हॅल्यू याच्या किती असते, किंवा तुम्हाला सेकंडची दिली जाऊ शकते, थर्ड वर विचारू शकते किंवा फर्स्ट विचारू शकते। अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला त्याची व्हॅल्युएशन काढायला लागू शकतात किंवा तशा पद्धतीचं न्यूमेरिकल टाइप तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो। त्यामुळे बेल्टिंग मेथड आणि त्याचे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा
आपल्या नोट्समध्ये प्रॉपरली ते फॉर्म्युले सुद्धा दिलेले आहे किंवा यावर बरेचसे न्यूमेरिकल आपण घेतले सुद्धा आहेत. क्लिअर. नेक्स्ट 82 साठी जो होता तो ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट होता मित्रांनो. म्हणजेच काय, फ्रंट लँड इज मोर व्हॅल्युएबल दॅन द बॅक लँड, आणि हा करेक्ट ऑप्शन आहे. हा चूज करा, 2 मार्क्स तुमचे. क्लिअर. चला नेक्स्ट 83. प्लॉट इज सिच्युएटेड ॲट द जंक्शन ऑफ 2 roads. Having the frontage of these 2 roads are said to be double frontage, return frontage, single frontage, none of the above. बघा, खरं तर पहिल्यांदा सिंगल फ्रंटेजचं सगळ्यांना माहिती आहे काय असतं. बघा काय कंडिशन काय, एक तर प्लॉट जो आहे हा रोडच्या जंक्शनवर असू शकतो. बघा एक तर हे रोड आहे, बरोबर आहे, हा एक रोड आहे आणि हा एक रोड आहे. ओके, आणि इथे हा प्लॉट आहे, हा प्लॉट आहे, याला आपण काय बोलतो, बरोबर आहे. किंवा हे प्लॉट्स असतील, हे प्लॉट्स आहे आणि इकडनं रोड चाललाय, हा एक रोड आहे आणि इकडे एक रोड आहे, याला काय म्हणणार. ओके, लक्षात ठेवा याला काय म्हणायचं. हे 2 कंडिशन. हा जो असतो मित्रांनो, जो की 2 रोडच्या जंक्शनवर येत असतो, याला आपण बोलतो रिटर्न फ्रंटेज. लक्षात ठेवायचं, रिटर्न फ्रंटेज. तसं पण मी ऑलरेडी हे आपल्या UDCPR मध्ये विथ डायग्राम, प्रॅक्टिकल डायग्राम वाईज हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. ओके, आणि याला बोलतो आपण डबल फ्रंटेज. याला काय बोलणार, डबल फ्रंटेज. लक्षात ठेवायचं. ओके, आता इथे पॉइंट मध्ये काय म्हटलंय, प्लॉट इज सिच्युएटेड ॲट द जंक्शन. प्लॉट जो आहे तो जंक्शनवर जर का येत असेल, बघा जर का तो जंक्शनवर येत असेल तर त्याला काय म्हणतो, तर ऑब्व्हियसली त्याला काय म्हणणार तुम्ही, रिटर्न फ्रंटेज म्हणणार. लक्षात आलं, त्याला काय बोलणार, रिटर्न फ्रंटेज. म्हणजे 83 ला ऑप्शन 2 हा करेक्ट येतो. आणि का बरं येतो, तर त्याचं ऑप्शन तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इथे दाखवलेलं आहे. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा 83 ला ऑप्शन 2 हा करेक्ट येतो, त्याला आपण रिटर्न फ्रंटेज म्हणतो. जर का एखादा प्लॉट 2 रोडच्या जंक्शनवर येत असेल तर त्याला आपण रिटर्न फ्रंटेज बोलतो. आणि जर का दोन्ही साईडला रोड असेल, फ्रंटला आणि बॅकला, त्याला आपण डबल फ्रंटेज म्हणत असतो. क्लिअर. सो हे पॉइंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो 84. द प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपर मेथड व्हॅल्युएशन आर. बघा काय प्रिन्सिपल्स आहे डेव्हलपर्स मेथडचे, तर काय, इन अब्सेन्स ऑफ कंपॅरेबल ऑफ लार्ज एक्सटेंट ऑफ लँड, इन्स्टन्स ऑफ स्मॉल बिल्डिंग प्लॉट कॅन बी अडॉप्टेड ॲट द बेस. बरोबर आहे. इट इज सब्जेक्टेड टू डिडक्शन्स फॉर द लँड अँड कॉस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. हे पण बरोबर आहे, ही पण कंडिशन बरोबर आहे. लँड मस्ट possesses necessary potential for urban uses, farmhouse, etc. for which there must be demand. आणि हा पण पॉइंट बरोबर आहे. म्हणजे पहिलाही बरोबर आहे, दुसराही पॉइंट बरोबर आहे आणि तिसरा पण पॉइंट बरोबर आहे. म्हणजेच काय, ऑल ऑफ दी अबोव हे ऑप्शन मी चूज करेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो की डेव्हलपर प्रिन्सिपल्स आहे, त्यामध्ये तिन्ही ऑप्शन्स हे फिट होतात किंवा फिट बसतात. त्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. खूप महत्वाचं आहे, सिंपल आहे, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. म्हणजे 84 ला ऑप्शन 3 करेक्ट आहे, ऑल ऑफ दी अबोव. क्लिअर. चला नेक्स्ट आहे मित्रांनो, अ बल्क लँड हॅव्हिंग एन एरिया 2000 square meter is situated in Pune residential zone in the development plan. If the rate of that land in the ASR is 1000 per square meter, then what would be the valuation of the property? बघा काय म्हटलंय सुरुवातीला, अ बल्क लँड हॅव्हिंग एन एरिया 2000 स्क्वेअर मीटर. बघा त्याचा एरिया किती दिलाय मित्रांनो, एरिया दिलाय 2000 स्क्वेअर मीटर. बरोबर. इज सिच्युएटेड इन पुणे इन अ रेसिडेन्शियल झोन. बघा कुठे आहे, पुणे रेसिडेन्शियल झोन मध्ये आहे. बरोबर आहे, ऍग्रिकल्चर मध्ये वगैरे नाही आहे. इन द डेव्हलपमेंट प्लान, इफ द रेट ऑफ द लँड ASR 1000 पर स्क्वेअर मीटर. म्हणजेच काय, रेट जो दिलेला आहे मित्रांनो, तो रेट दिलेला आहे 1000 रुपीज. ओके. आता फॉर्च्युनेटली कंडिशन अशी आहे की हा या
म्हणजे हा 2022चा पेपर आपण स्टडी करतोय आणि आत्ता 2022चा जर का पेपर बघितला आणि इथला ASR रेट बघितला आणि आजचा 2024चा आणि 25चा जो रेट आहे हा जर का तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे ऑलमोस्ट सेम आहे. ओके, हे दोन्ही सेम आहे. त्याच्यामुळे 22-23 आणि 24-25 चे रेट सेम आहे. त्यामुळे इथे दिलेलं ऑप्शन चेंज होणार नाही, ऑप्शन तेच राहील. ओके, सो लेट्स सी. आपण या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी जो की नॉन एग्रीकल्चर झोन मध्ये आहे, म्हणजेच काय इथे रेसिडेन्शियल झोन मध्ये दिलेला आहे, क्लिअर त्यांनी मेन्शन केलेला आहे रेसिडेन्शियल झोन मध्ये आहे, म्हणून सिंपल बल्क लँडचा रूल नंबर 16B मी वापरेल. बघा, रूल जो आहे हा 16B चा मी यूज करणार ASR चा. लक्षात आलं का बरं 16B यूज करतोय? कारण तो नॉन एग्रीकल्चर झोन साठी आहे मित्रांनो, म्हणून. आणि सिंपल कंडिशन काय आहे, जर का 16B वापरत असेल तुम्ही तर त्यामध्ये पहिल्या कंडिशन साठी आहे 100%, नंतर 90% साठी आहे 90%. लक्षात घ्या, बरोबर आहे. पहिल्यासाठी जो कंडिशन बघितली की पहिल्या 500 साठी 100%, नेक्स्ट 1500 साठी तुम्हाला 90% असं दिलंय, नंतर 2000 साठी बाकीच्या कंडिशन. पण आपल्याला तिथे जायचंच नाहीये. कारण का बरं? कारण फक्त 2000 स्क्वेअर मीटर एवढीच लँड दिलेली आहे. क्लिअर? त्यामुळे बघा, फर्स्ट 100% साठी 100% घ्या, पुन्हासाठी तर पहिले 500 साठी 100%. तर 1000 चा 100% जर काढला मित्रांनो तर हा 1000च होणार रेट, बरोबर आहे. नेक्स्ट 1500 साठी ते म्हणतात की नेक्स्ट 1500 साठी 90% घ्या, 90% घ्या. ऑब्विसली 900 चे 90% जर केले तर 1000 चे 90% केले तर तुम्ही 900 होतील. सरळ सरळ इथे हिशोब लागतो. टोटल लँड झाली 2000, बरोबर आहे. टोटल लँड झाली 2000 स्क्वेअर मीटर आणि एवढंच दिलंय. पुढे पण जर का मी केलं असतं तर त्यासाठी 2000 दिलंय, म्हणजे नेक्स्ट 80% साठी इथे 2000. पण इकडे जायची गरजच नाही, कारण आपल्याला जी लँड दिलेली आहे ती 2000च दिली आहे. सफिशियंट आहे दोन कंडिशन. म्हणजेच काय झालंय, हे झाले 5 लाख रुपीज, हे झाले 5 लाख आणि हे झाले 135 15 आणि हे 4 1 2 3 4, बरोबर आहे. म्हणजे 13,50,000 13,50,000. आणि या दोघांची जर ऍडिशन केली तर तुम्हाला माहित पडेल की हे होतात 18,50,000, बरोबर आहे. म्हणजे जर का मी एखाद्या बल्क लँडचं व्हॅल्युएशन करतोय तर या कंडिशनने करावं लागेल. रेसिडेन्शियल झोन मध्ये दिलाय, नॉन एग्रीकल्चर झोन मध्ये जमीन आहे, त्यामुळे 16B चा मी यूज करतोय आणि त्या पर्टिक्युलर कंडिशन नुसार 16B मी वापरतोय. त्या क्रायटेरियामध्ये काय दिलाय की फर्स्ट 500 साठी तुम्ही 100% रेट यूज करा. सेकंड क्रायटेरिया म्हणजे नेक्स्ट 1500 स्क्वेअर मीटर साठी तुम्ही 90% यूज करा. नेक्स्ट 2000 साठी तुम्ही 80% यूज करा. हा जो क्रायटेरिया दिलाय या क्रायटेरियामध्ये फुलफिल केलं तर तुम्हाला याची पूर्ण जे व्हॅल्युएशन आहे ती मित्रांनो माहित पडत आहे 18,50,000 रुपये. म्हणजेच काय, ऑप्शन 3 जो आहे मित्रांनो हा करेक्ट येतोय, म्हणून ऑप्शन 3 हा करेक्ट आहे. लक्षात ठेवायचं आहे, एकदम सिंपल आहे, कन्फ्यूज व्हायची गरज नाही, इझी पद्धतीत तुम्हाला दिलेला आहे. क्लिअर? त्यामुळे 85 ला ऑप्शन 3 हा करेक्ट येतो. ओके, चलो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट क्वेश्चन है 86 काय सांगतोय, द एन्युअल स्टेटमेंट रेट ASR prepared by the GDTP and the valuation shall submit the same for approval to the Chief Control Revenue Authority latest by blank of each year. बघा, सिंपल कंडिशन काय म्हणतात की हे कधी दिलं जातं अप्रूव्हल साठी. बघा, अप्रूव्हल साठी जे दिलं जातं, कायम लक्षात ठेवा, हे जे अप्रूव्हल साठी दिलं जातं मित्रांनो हे लास्ट डे ऑफ फरवरीला दिलं जातं. फॉर अप्रूव्हल ला साठी जे दिलं जातं हे दिलं जातं लास्ट डे. इट मीन्स 28 और 29 ऑफ फेब, लास्ट डे ऑफ फेब ला दिलं जातं, बरोबर आहे. आणि
तो IGR काय करतो, नंतर मीटिंग किंवा सगळे जे काही ऑथॉरिटी असेल त्यांना बोलवून त्यांची मीटिंग घेऊन जो काही ESR आहे तो परफेक्ट आहे नाही आहे हे सगळं करून तो प्रत्येक वर्षाच्या 1 एप्रिलला तो त्याला पब्लिश करत असतो. लक्षात ठेवायचं. ओके, तो त्याला काय करतो, पब्लिश करतो IGR. क्लिअर. सो जो अप्रुव्हलचा जो टाइम डेट दिली आहे किंवा जो काही एक पिरियड दिलाय तो दिलाय मित्रांनो लास्ट डे ऑफ फरवरी. इट माइट बी 28, 29. ओके, त्यामुळे ह्या प्रत्येक वर्षी किंवा ह्या डेट जे आहे ते चेंज होत राहतात. म्हणून याला 28 फेब नाही म्हणणार, 29 पण नाही म्हणू शकत. म्हणून याला लास्ट डे ऑफ फेब म्हणू शकतो. आणि लास्ट डे ऑफ फेब हा करेक्ट आन्सर आहे अप्रुव्हलसाठी. जर का पब्लिशचं जर का म्हटलं असतं तर 1 एप्रिल. क्लिअर. आणि मागचे कितीतरी वर्ष झाले ह्या डेट्स तशाच आहेत. ओके, साधारणतः इथनं 10 वर्ष आधी या डेट्स काही वेगळ्या होत्या, कारण की आपलं तेव्हा फायनान्शियल इयर वेगळं होतं. कदाचित पुढच्या काही वर्षानंतर सुद्धा चेंज होऊ शकतं. मी असं नाही म्हणणार की हेच राहील, पण आताच्या केसमध्ये ह्या डेट फिक्स आहे किंवा पुढचे 2-3 वर्ष तरी तुम्हाला टेन्शन नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचे की जो काही ESR अप्रूव्ह केला जात असतो तो अप्रूव्ह करण्यासाठी जो ऑथॉरिटीकडे पाठवला जातो किंवा चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटीकडे जो काही पाठवला जात असतो तो लास्ट डे ऑफ फेबला जायला पाहिजे. ओके, सो त्यानंतर IGR त्यावर काय करतो, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार काय करतो, त्यावर मीटिंग बोलावतो, रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटचे लोक बोलावतो, त्यावर मीटिंग घेतो आणि 1 एप्रिलला तो पब्लिश केला जात असतो. काही वेळेला तो तसाच ठेवतो, म्हणजे या वेळेला तो जुनाच आपण वापरत आहोत. त्यामुळे 86 साठी ऑप्शन 3 आहे करेक्ट येतो. लक्षात ठेवायचे. क्लिअर, सिंपल आहे, इझी आहे. नेक्स्ट 87 मित्रांनो. इफ अ प्रॉपर्टी इज सोल्ड और अलॉटेड बाय द गव्हर्नमेंट और अ लोकल ऑथॉरिटी ऑन द बेसिस predetermined price, the true market value of the subject matter property is. If a property is sold or allotted by the government or a local authority on the basis of predetermined price, the true market value of the subject matter property is. बघा काय म्हणतात, जर प्रॉपर्टी गव्हर्नमेंट किंवा एखादी ऑथॉरिटीने दिली असेल, जर का कोणती एखादी प्रॉपर्टी जर का गव्हर्नमेंट किंवा ऑथॉरिटीने जर दिली असेल तर त्याची मार्केट व्हॅल्यू डिफाइन करणं किंवा डिटरमाइन करणं किंवा ठरवण्याचे जे राईट्स असतात, अधिकार असतात, ते फक्त त्या संस्थेलाच असतात किंवा त्या गव्हर्नमेंटलाच असतात. लक्षात ठेवायचं आहे. बघा, ज्या वेळेला एखाद्या प्रॉपर्टी जर का गव्हर्नमेंट अलॉट करत असेल, एखादी ऑथॉरिटी अलॉट करून देत असेल आणि त्या केसमध्ये जर का त्याची मार्केट व्हॅल्यू ठरवण्याचे जे अधिकार आहे ते फक्त त्या गव्हर्नमेंटला किंवा त्या ऑथॉरिटीला किंवा त्या संस्थेलाच असतात. ओके, सिंपल होतं. द व्हॅल्यू डिटरमाइंड बाय द सेड बॉडीज, पहिली कंडिशन. द व्हॅल्यू मेन्शन इन अॅन्युअल स्टेटमेंट रेट इश्यूड बाय द, ही कंडिशन लागत नाही, त्यासाठी ही कंडिशन तिथे अप्लाय केली जाऊ शकत नाही. ट्रू व्हॅल्युएशन ऑफ द प्रॉपर्टी हॅव्हिंग द रिकोर्स टू द लोकल इन्क्वायरी ऑफ एक्स्ट्रानियस एव्हिडन्स, बिलकुल नाही. नन ऑफ द अबोव, हे तर नाही, कारण ती व्हॅल्यू ठरवण्याचे अधिकार त्या फक्त बॉडीला असू शकतात, त्या संस्थेला असू शकतात, त्या गव्हर्नमेंटला असू शकतात. क्लिअर, लक्षात ठेवायचे. 87 क्वेश्चन हा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता. सिंपल आहे, एक कॉमन सेन्स तुम्हाला यूज करायचा होता इथे की बाबा एखाद्या केसमध्ये जर का गव्हर्नमेंट किंवा ऑथॉरिटी किंवा एखादी बॉडी जर का एखादी प्रॉपर्टी लोकेट करून देत असेल किंवा अलॉट करून देत असेल किंवा देत असेल तर त्या केसमध्ये त्या प्रॉपर्टीचे रेट ठरवण्याचे अधिकार किंवा मार्केट व्हॅल्यू ठरवण्याचे अधिकार हे फक्त आणि फक्त त्या प्रॉपर्टीला, त्या बॉडीला, त्या ऑथॉरिटीलाच असतात. क्लिअर, म्हणून 87 ला ऑप्शन 1 हा करेक्ट येतो. ओके, त्यानंतर 88 फॉर द पर्पज ऑफ ॲव्हरेज अॅन्युअल रेट्स प्रॉपर्टीज मे बी डिवायडेड. बघा, फॉर द पर्पज ऑफ अॅन्युअल रेट्स, ॲव्हरेज अॅन्युअल रेट्स, प्रॉपर्टीज मे बी डिवायडेड. बघा, ॲव्हरेज अॅन्युअल रेट जी कंडिशन आहे ही मित्रांनो त्या पर्टिक्युलर ग्रुप लेवलवर बघितल्या जात असते किंवा सब ग्रुपच्या कंडिशनवर किंवा क्लासेसच्या बेसिसवर ठरवल्या जात असते. ओके, म्हणजेच काय, लोकल बॉडी, तहसील किंवा डिस्ट्रिक्टच्या लेवलवर ही ठरवल्या जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं
For the purpose of average annual rates, properties may be divided in group, subgroups or classes. सिंपल लक्षात ठेवा, एकदम इझी कंडिशन मध्ये आहे की बाबा रे कोणत्याही केसमध्ये फॉर द पर्पज ऑफ ॲव्हरेज अॅन्युअल रेट्स प्रॉपर्टी मे बी डिवायडेड इंटू द ग्रुप किंवा सबग्रुप किंवा क्लासेसच्या बेसिसवर ही ठरवल्या जात असते. म्हणजे 88 ला ऑप्शन 1 हा करेक्ट येतो. त्यानंतर 89 जीपीएस कॉन्स्टिट्यूट ऑफ, लक्षात ठेवायचं जीपीएस कॉन्स्टिट्यूट ऑफ. लक्षात घ्या मित्रांनो, जीपीएस जे आहे ग्राउंड स्पेस आणि युजर्सच्या बेसिसवर काम करतं. म्हणजेच काय, जीपीएस जे कॉन्स्टिट्यूट होतं ते ग्राउंड, स्पेस आणि युजरच्या बेसिसवर होतं. म्हणजेच काय, ग्राउंडच्या बेसिसवर, स्पेसच्या बेसिसवर किंवा युजरच्या सेगमेंटवर. म्हणजेच यासाठी स्पेस सेगमेंट, ग्राउंड सेगमेंट आणि युजर सेगमेंट ही इम्पॉर्टंट आहे. या कंडिशनसाठी जीपीएस मध्ये जेव्हा आपण जीपीएसचं लेक्चर घेतलं होतं त्या केसमध्ये तुम्हाला मी खूप प्रॉपर पद्धतीने याच्या कंडिशन समजून सांगितल्या होत्या आणि त्याच बेसिसवर हा क्वेश्चन आहे. आणि आपण हा पण क्वेश्चन ऑलरेडी स्टडी केलेला होता आपल्या चालू लेक्चरमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवायचे ग्राउंड, स्पेस आणि युजर्स म्हणजे 3, 4, 5 बरोबर आहे. हा वॉटर सेगमेंट नाही आणि एअर सेगमेंट सुद्धा नाही. त्यामुळे 3, 4, 5 ऑप्शन 4 हा करेक्ट येतो. सो 89 ला ऑप्शन 4 करेक्ट येतो. एकदम सिंपल कंडिशन होती, लक्षात ठेवायचं. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हा एक अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे की रिसेंटली ऑन 28 ऑगस्ट 2022 Supertech twin tower building in Noida near Delhi was demolished as per the order of Supreme Court of India due to. बघा की तुम्हाला माहिती आहे अख्ख्या देशाने बघितलं होतं की ती आपल्या देशातली सगळ्यात मोठी एक कारवाई होती एखाद्या पर्टिक्युलर बिल्डिंगचे नॉर्म्स व्हायोलेट करण्याच्या अगेन्स्ट. आणि त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये त्या दोन जे काही टॉवर होते ज्याला ट्विन टॉवर्स म्हटले गेले होते ते सुपरटेक ट्विन टॉवर जे होते नोएडामधले ते पाडण्यात आले. आणि त्याच्या मागे जे काही रिझन होतं मित्रांनो ते सिंपल होतं. सगळ्या याला माहित आहे की एकतर आहे व्हायोलेशन ऑफ बिल्डिंग नॉर्म्स, की त्यांनी काय केलं होतं की बिल्डिंग नॉर्मचे जे काही होते ते क्रायटेरिया किंवा नॉर्म्स ते व्हायोलेट केले होते. आणि जो काही टॉवर मधलं मिनिमम डिस्टन्स जे होतं, जे मिनिमम डिस्टन्स क्रायटेरिया होता, सो याचा मिनिमम डिस्टन्स रिक्वायरमेंट क्रायटेरिया हा सुद्धा त्यांनी तोडला होता किंवा हा सुद्धा त्यांनी फॉलो केला नव्हता. या बेसिसवर ते जे टॉवर आहे ते डिमॉलिश करण्यात आले. आणि हे आपल्यालाच काय म्हणजे इंजिनियर किंवा आर्किटेक्टच नाही तर अख्ख्या देशाला माहित होतं की ही जी कारवाई करण्यात आली होती ती देशातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महागडी कारवाई झाली होती आणि अख्ख्या देशाने बघितलं होतं ते. क्लिअर. त्याच्यामुळे हे तर नॉर्मल क्वेश्चन होता, एकदम सिंपल होता. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपेअर करायला पाहिजे. ओके. तर हा होता मित्रांनो क्वेश्चन नंबर 90, ज्यासाठी ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट होता. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही असेल तर कमेंट सुद्धा करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू गाईज.